त्या नात्याने आपणास गतिमानता म्हणजे काय आणि वर्ग गतिमानता म्हणजे काय याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. मनुष्य हा समाजात राहतो. हा समाज हा सजीवांनी बनलेला असतो. त्यामुळे त्यांचे कार्य सातत्याने चालू असलेले आपल्याला दिसून येते. हे कार्य आपणास गतिमानतेच्या रूपाने सातत्याने परिवर्तित होत असलेले दिसून येते. मग नेमकी गतिमानता म्हणजे काय आणि आपण शिक्षक या नात्याने ह्या गतिमानतेचा विचार वर्ग गतिमानतेशी कसा होतो याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. शिक्षकांना वर्ग गतिमानता योग्य प्रकारे विकसित होण्यास या घटकांना कसा अभ्यास करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा आपण समूह गतिमानतेची संकल्पना बघूया. विचार विनिमयाद्वारे समूहात आंतरक्रिया घडवून आणली जाते आणि त्याद्वारे विशिष्ट कार्य केले जाते. त्यास समूह गतिमानता असे म्हटले जाते. मग आपल्याला ही समूह गतिमानता शाळा एक समूह ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वर्गातील समूह गतिमानता म्हणजे काय याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षक अध्ययनार्थी आणि अध्ययनार्थी यांच्यातील हा विचारविनिमय त्यांच्यात आंतरक्रिया घडवून आणतो त्यास वर्ग गतिमानता असे म्हणतात. ही वर्ग गतिमानता कोण घडवून आणतं तर शिक्षक घडवून आणतं आणि मग ते शिक्षक विद्यार्थी किंवा अध्ययनार्थी यांच्यात ही समूह गतिमानता किंवा वर्ग गतिमानता आपणास घडत असलेली दिसून येते. वर्गातील शिक्षण हे आंतरक्रियेचे वलय निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आंतरक्रिया ज्यावेळेस घडवून आणली जाते अध्यापनामध्ये त्यावेळेस ही समूह गतिमानता अतिगतिमान होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे शिक्षक हा प्रामुख्याने समूह गतिमानतेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा वर्ग गतिमानतेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे असे आपल्यास इथं लक्षात घेणे गरजेचे आहे. मग हे वर्ग गतिमानतेचे घटक कोणते तर एखाद्या समस्येवर वर्गात चर्चा घडवून आणणे, छोटे छोटे गट करून त्यात कार्य करून घेणे, प्रत्यक्ष भूमिका देऊन ती बजावण्यास सांगणे, अध्ययनार्थी सामूहिक जबाबदारी टाकणे, विद्यार्थ्यांच्या कार्यात नियमितपणा निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या कार्याचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्याच्या नोंदी ठेवणे हे वर्ग गतिमानतेचे प्रामुख्याने घटक आहेत. ही गतिमानता ह्या घटकाद्वारे आपणास घडवून आणता येते. ह्या दृष्टिकोनातून ह्या घटकांचा वर्गामध्ये उपयोग करणे किंवा ॲप्लिकेशन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वर्ग गतिमानतेच्या परिणामकारकतेची शिक्षकाची भूमिका. आता शिक्षक हा वर्ग गतिमानतेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे हे आपण पाहिलेलं आहे. मग ह्या शिक्षकांनी नेमकी वर्ग गतिमानता घडवून आणण्यासाठी कोणत्या भूमिका निर्माण कराव्यात तर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वर्तन परिवर्तनासाठी दिशा देणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा शिक्षकाद्वारे घडत असतो. विद्यार्थ्यांमध्ये रोज नवनवीन बदल आपण घडवून आणत असतो. त्यासाठी त्याला योग्य ती दिशा देणे, योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्ग वातावरणाची निर्मिती करणे, जसे जसे छोटे आपण मगाशी बघितलं छोटे गट करणे, नेतृत्व गुण विकसित करणे, त्या गटांमधून वेगवेगळ्या कृती घडवून आणणे, अशी वर्ग वातावरणाची निर्मिती करणे गतिमानतेसाठी शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गटात स्पर्धांचे आयोजन करणे, आपण शाळेमध्ये विविध स्पर्धा घेऊन गटांमध्ये आपण वर्ग गतिमानता घडवून आणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने गटचर्चा असेल, एखाद्या गटात प्रकल्प घडवून आणणे असेल, अशा प्रकारे आपणाला स्पर्धांचे आयोजन करता येते. नाट्यकरण असेल, गटनाट्य असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण वर्ग गतिमानता घडवून आणू शकतो. समूह केंद्रित अध्यापन पद्धतीचा वापर करणे, ग्रुप डिस्कशन, सहकार्यात्मक अध्ययन अशा समूह केंद्रित अध्यापन पद्धतीचा वापर शिक्षकांनी वर्गामध्ये घडवून आणणे. स्वयंशिस्त निर्माण करणे, विद्यार्थ्यांना गतिमान व्हायचं असेल तर स्वतःमध्ये शिस्त निर्माण करून असणे गरजेचे असते. ह्या स्वयंशिस्तीचे धडे शिक्षक वर्गामध्ये देऊन विद्यार्थ्यांमध्ये गतिमानता घडवून आणू शकतो. लोकशाही प्रणालीचा वापर करणे, वर्गामध्ये ही ज्यावेळेस आपल्याला गतिमानता घडवून आणायची आहे त्यावेळेस दबाव किंवा दमदाटी करून आपल्याला ते घडवून आणणं शक्य नाही. तर लोकशाहीभिमुख वातावरण असेल तर निश्चित प्रकारे वर्ग गतिमानता आपणास घडून आलेली दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सहवासात जास्तीत जास्त राहणे, आपल्याला जर विद्यार्थी गतिमान करायचा असेल, विद्यार्थ्यामध्ये योग्य प्रकारे दिशा द्यायची असेल, स्वयंशिस्त निर्माण करायची असेल
तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहवासात शिक्षकांना राहणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थी हा गतिमान होऊ शकतो, त्याच्या गतीला योग्य दिशा प्राप्त होऊ शकते. सहकार्याची भावना निर्माण करणे. गती ही एकट्यामुळे निर्माण होऊ शकेल, परंतु ती जास्त प्रकारे समूहात जास्त विकसित होऊ शकते. त्यामुळे सहकार्याची ही ज्यावेळेस समूहात राहील त्यावेळेस सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित केल्यास चांगल्या प्रकारे आपल्यास गतिमानता परिणामकारक झालेली दिसून येते. विद्यार्थ्यांवर विविध जबाबदारी सोपविणे. वर्गाची किंवा आपण असं म्हणू की विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची जबाबदारी सोपवली तर ते अधिक कार्य परिणामकारक करू शकतात. त्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेणे, कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविणे, कार्यक्रम त्यांच्यावरच सोपवून आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका केली तर तो कार्यक्रम अत्यंत चांगला होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांना जबाबदारी दिली, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करणे, एखाद्या भेटीचं नियोजन करणे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर आपण जबाबदारी सोपवू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास करणे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सुद्धा नेतृत्व विकसित होऊ शकतं. मॉनिटर सिस्टीम ह्याच्यामधून सुद्धा नेतृत्व विकसित होऊ शकतो. डायरी लेखन, डायरी प्रमुख, अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास करू शकतो. विद्यार्थ्यांच्या कार्यासाठी योग्य प्रकारे प्रेरणा आणि बक्षीस देणे ही फार महत्त्वाची आपल्यावर जबाबदारी असते. समूह गतिमानता किंवा वर्ग गतिमानता आपल्याला जर घडवून आणायची असेल तर त्याच्या छोट्या छोट्या कार्यासाठी आपण सातत्याने त्याला प्रेरणा देणे ही अत्यंत महत्त्वाची, योग्य आहे, बरोबर आहे, आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, अशा प्रकारची प्रेरणा आपण दिली. खूप छान काम केलं, वर्गामध्ये शाबासकी दिली, सगळ्यांच्या समोर त्याचं कौतुक केलं तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे गतिमानता दिसून येते. तसेच छोटी छोटी बक्षिसं देणे म्हणजे फार मोठ्या काही बक्षिसांचं आयोजन करणे असं नाही. वर्गातील कौतुकाची थापसुद्धा एक प्रकारचं बक्षीस होऊ शकतं. अशा प्रकारे आपण चांगल्या समूह गतिमानतेसाठी किंवा वर्ग गतिमानतेसाठी शिक्षक प्रयत्नशील राहणं अत्यंत